विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. रोटेशनल डायनॅमिक्स फॉर्म्युला सिरीज लक्षात घ्या. आता 1 मिनिट महत्वाचं काय सांगायचंय मला, की फिजिक्स म्हणजे फॉर्म्युले. बरोबर आहे की फिजिक्स म्हणजे फॉर्म्युलेच तुम्हाला आले पाहिजेत, तुम्हाला जमले पाहिजेत. पण नुसते फॉर्म्युले माहित असून काय उपयोग आहे का? नाही. मग एमसीक्यू पण सॉल्व्ह केले पाहिजेत. म्हणजे मी तुम्हाला या सिरीज मध्ये आता आपण रोटेशनल डायनामिक्स पासून सुरुवात केली. मी जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रोटेशनल सारखा एक टॉपिक जरी परफेक्ट केला तरी 3 मार्क कव्हर होत आहेत. हो ईएमआय एसी 6 मार्क, फ्लुइड केटीजी 3 मार्क. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, अरे ठराविक टॉपिक जरी केले तरी 15 ते 20 क्वेश्चन्स अटेम्प्ट होऊ शकतात. पण आपण सगळंच करायचा प्रयत्न करायचा, लक्षात घ्या. मग सुरुवात करूया आपण. मला रोटेशनल डायनामिक्स मध्ये सुरुवात करायची आहे अँग्युलर मोमेंटम पासून. कशापासून? अँग्युलर मोमेंटम. जर मग एल बार जर मी म्हटलं तर त्याचा फॉर्म्युला आहे आर बार क्रॉस पी बार. पी म्हणजे कोण रे? लिनियर मोमेंटम, मास इंटू वेलॉसिटी. जर मी नुसतंच मॅग्निट्यूड घ्यायचं म्हणलं तर मास इंटू वेलॉसिटी आर असं घ्यावं लागेल. हा फॉर्म्युला कशाचा आहे? अँग्युलर मोमेंटम. ओके, आता लक्ष द्या मी काय सांगतोय. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला मला पाहिजे अजून. ओके, अजून पाहिजे. मग मी काय करतोय, एम आणि आर तसंच ठेवतो. राहिलं कोण रे? व्ही. व्ही इक्वल्स टू काय? आर ओमेगा. म्हणजे मला काय मिळणार? एम आर स्क्वेअर ओमेगा. अरे पण एम आर स्क्वेअर म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, प्रोडक्ट ऑफ मास इंटू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. म्हणजे एल इक्वल्स टू आय ओमेगा. हा सुद्धा फॉर्म्युला आहे. बघा मी तुम्हाला काय सांगतोय, आर बार क्रॉस पी बार, एम व्ही आर. ओके, आय ओमेगा, एल इक्वल्स टू आय ओमेगा. चला आता सुरुवात करूया सीईटीतल्या प्रश्नांसाठी. सुरुवात करूया सीईटीतला प्रश्न. तर सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. पहिली पीवायक्यू घ्यायची आपल्याला. पहिली पीवायक्यू लक्षात घ्या. सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. त्याला मी एम न मल्टिप्लाय करतो, एम न डिवाइड करतो, आर स्क्वेअर न मल्टिप्लाय करतोय, आर स्क्वेअर न डिवाइड करतोय. ऍडजस्टमेंट. ओके, मग मला काय मिळालं बघा, एम इंटू एम, एम स्क्वेअर, बी स्क्वेअर, आर स्क्वेअर अपॉन एम, आर स्क्वेअरला आर मल्टिप्लाय करा. ओके, एम आर क्यूब. म्हणजे मला सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला मिळाला. सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय मिळाला? एम स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर. अरे एम व्ही आर म्हणजे अँग्युलर मोमेंटम. म्हणजे मला मिळालं एल स्क्वेअर अपॉन एम आर क्यूब. एल स्क्वेअर अपॉन एम आर क्यूब. मी तुम्हाला डायरेक्टली आता घेऊन जाणार आहे त्या प्रश्नाकडच. डायरेक्टली पीवायक्यू. ओके ओके, सापडली पीवायक्यू. लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या. पार्टिकल ऑफ मास एम रोटेटिंग विथ रेडियस आर, अँग्युलर मोमेंटम इज एल, सेंट्रीपिटल फोर्स एफ आहे. रिलेशन विचारलंय, माझं आत्ताच पाठ झालं होतं की एल स्क्वेअर अपॉन एम आर क्यूब कुठं आहे का बघा. इथं एल स्क्वेअरच नाही आहे, ऑप्शन कॅन्सल. एल स्क्वेअर नाही आहे, ऑप्शन कॅन्सल. एल क्यूब कशाला दिलंय, ऑप्शन कॅन्सल. 3 ऑप्शन्स आपण कॅन्सल केलेत, लक्षात घ्या. म्हणजे उरले ते करेक्ट आन्सर असणार आहे. चेक करा बघू. एल स्क्वेअर अपॉन एम. एक काम करा, नाही यांनी काय केलं माहितीये काय का माझं, हा जो आर क्यूब आहे ना तो फक्त इकडे आणलाय. एफ इंटू कोण रे आणला? आर क्यूब. इकडे कोण ठेवलंय? एल स्क्वेअर अपॉन एम. आहे की नाही? सेंट्रीपिटल फोर्सचा फोर्स प्रश्न. मग आपली पहिली एमसीक्यू क्लिअर झालेली आहे, लक्षात घ्या, एकदम छान रित्या. मग अजून आपल्याला प्रश्न घ्यायचे आहेत, एवढे प्रश्न घ्यायचे आहेत, खूप घ्यायचे आहेत. मग चला, सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला लक्षात आला तुमच्या. ओके, तर एक काम करूया, कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग बॉडीकडे जाऊया. ओके, कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग बॉडी. काय फॉर्म्युला? हाफ आय ओमेगा स्क्वेअर. चला, याचा फॉर्म्युला हाफ आय ओमेगा इंटू ओमेगा. मग याचा आन्सर येणार आहे हाफ एल ओमेगा. आय ओमेगा म्हणजे एल, मग ओमेगा आलं. म्हणजे मला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मिळाला. ओके, हाफ रे एल ओमेगा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला एल ओमेगा अपॉन 2. ओके, मग ट्वाइस ई अपॉन ओमेगा हे झाला अँग्युलर मोमेंटम. पण कन्सेप्टच क्लिअर करतोय, कुठली? अँग्युलर मोमेंटमची. लक्षात घ्या, अँग्युलर मोमेंटम. मग अँग्युलर मोमेंटम कायनेटिक एनर्जीला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि ओमेगाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. चला, एमसीक्यू. अँग्युलर मोमेंटम कायनेटिक एनर्जीला डायरेक्टली आहे, ओमेगाला इन्व्हर्सली आहे. ओमेगाला इन्व्हर्सली आहे. एल इज प्रपोर्शनल टू ई आणि ओमेगा. त्यांनी काय दिले? फ्रिक्वेन्सी ट्रिपल केली. हे जर 3 पट वाढवलं तर हे
3 पट कमी होणार. एनर्जी 1/3 केले तरी अजून 3 पट कमी होणार. तेव्हा टोटल 9 टाइम्स डिक्रीज होणार आहे. तेव्हा आन्सर येणार आहे L/9. आन्सर काय येणार आहे L/9. ओके. म्हणजे आता भरपूर काम झालंय आपलं. पण तसं पण नाहीये. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला अजून एक आहे. चला याला आय ने मल्टिप्लाय करा. आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर होईल. आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर म्हणजे एल स्क्वेअर होईल. आय न मल्टिप्लाय केलं तर आय न डिवाइड सुद्धा करा. मग किती जितके बॉक्स आहेत ना तितके फॉर्म्युले आहेत लक्षात घ्या. MVR इथे एक बॉक्स तयार करतो मी लक्षात घ्या. मी असं लिहितोय अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π आहे याच्यावरती प्रश्न. मी त्याच प्रश्नावर पहिल्यांदा जाणार आहे. हे आहे स्ट्रक्चर ऑफ ऍटम मॉलिक्युल्स न्यूक्लिया. अँग्युलर मोमेंटम मी त्या प्रश्नाकडे जातोय बाळांनो, लक्ष द्या. ओके थांबा. अँग्युलर मोमेंटम निवांत विथिन मिनिट असले प्रश्न सोडवायचे. सीट घाबरायचंच नाही लक्षात घ्या. युझिंग बोहर्स कंडिशन व्हॉट इज द रोटेशनल एनर्जी इन द सेकंड ऑर्बिट. सो सेकंड ऑर्बिट मधली एनर्जी विचारले. एनर्जी इन द सेकंड ऑर्बिट. एनर्जीचा फॉर्म्युला L²/2I. ओके. L²/2I. L म्हणजे अँग्युलर मोमेंटम, त्याचा फॉर्म्युला NH/2π. सेकंड ऑर्बिट साठी एन चलो 2 पुट केली तर 2 ला 2 कॅन्सल, H/π आलं. मग मी काय करतो L² म्हणजे H²/π² होणार आणि 2I आहेच की. मला H² पाहिजे निग्लेक्टेड. I² नको आहे निग्लेक्टेड. H स्क्वेअर पाहिजे निग्लेक्टेड. 3 ऑप्शन कॅन्सल केलेत, निग्लेक्ट करून टाकलेत. हे उरलेलं बरोबर आहे का बघा. H²/π² ट्वाइस आहे. करेक्ट आहे. म्हणजे नुसते फॉर्म्युले करून होत नाही बाळांनो, असे डोकं वापरायला लागतंय. आणि आपल्या रँकर्स कोर्समध्ये हे देतोय आपण तुम्हाला. तो फोल्डर चेक करा. रोज एक मी तुम्हाला सांगतो टॉपिक कव्हर करायचं चाललंय. रोज एका टॉपिकची टेस्ट होत आहेत. रोज मुलांचा कॉन्फिडन्स वाढतोय. तुम्ही का मागे राहताय? तुम्ही या नंबरवर आम्हाला कॉल करू शकता. ओके. या नंबरवर कॉल करू शकता. आम्ही तुम्हाला आमच्या कोर्सेस बद्दल डिटेल माहिती प्रोव्हाइड करू. ओके. चला नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. आता नेक्स्ट मात्र चॅलेंजिंग आहे. नेक्स्ट मात्र मजा आहे. लक्षात घ्या. आता समजून घ्या. प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. आय इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ओमेगा. ओके. कारण आय ओमेगा कॉन्स्टंट असतं. पीव्ही कॉन्स्टंट असतं. लक्षात घ्या. असं असेल ना एन इंटू लॅम्बडा कॉन्स्टंट असतं म्हणजे एन लॅम्बडा. ओके. एन इंटू लेंथ कॉन्स्टंट असतं त्यामुळे एल. अशी फिजिक्स मध्ये कितीतरी फॉर्म्युले आहेत. म्हणजे डोकं काय वापरायचं माहितीये का? हे जर मी इन्क्रीज केलं तर हे डिक्रीज होणार. समजा हे 25% इन्क्रीज केलं तर हे 25% डिक्रीज नाही होणार. त्या 25 पेक्षा थोडीशी छोटी व्हॅल्यू येणार आहे डिक्रीज होताना. आता आय आणि ओमेगा. आता हे जर मी 25% डिक्रीज केलं तर हे 25% इन्क्रीज नाही होणार. 25 पेक्षा थोडीशी जास्त इन्क्रीज होणार आहे. साधं लॉजिक आहे. कॅल्क्युलेशनची गरज नाही. कुठे कॅल्क्युलेशन करत बसताय? चला या टाईपचा प्रश्न आहे माझ्याकडे, बघूया आपण, सोडवूया आपण. ओके. इथंच आहे सगळ्यात महत्वाचं आय आणि ओमेगा. सगळ्यात महत्वाचं आय आणि ओमेगा. आय डिक्रीज करा, ओमेगा इन्क्रीज होणार, पण हाय ती व्हॅल्यू येणार नाही. आता मला सांगा मोमेंट ऑफ एनर्शिया 75% झाली. सुरुवातीला 100% होती. 75% झाली म्हणजे इन्क्रीज का डिक्रीज झाली? डिक्रीज झाली. मग मोमेंट ऑफ एनर्शिया डिक्रीज झाल्यावर कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होणार आहे. कायनेटिक एनर्जी काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होणार आहे. 2 ऑप्शन कॅन्सल झाले. 2 ऑप्शन कॅन्सल झालेले आहेत. पण आता सगळ्यात महत्वाचं 25% डिक्रीज झाल्यानंतर 25% कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होणार नाही. नाही नाही हे लक्षात घ्या. माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का? हा प्रश्न मी तुम्हाला सांगतो, मला असले प्रश्न कॅल्क्युलेशन मध्ये नकोच आहेत. नकोच आहे. तर मी एक पर्सेंटेजचा प्रश्न घेतलाय. हा थोडासा वेगळा आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी इन्क्रीजेस बाय 20%. अँग्युलर व्हेलॉसिटी आता इथे क्लिअरली सांगतो, ऑब्जेक्ट एकच आहे. ऑब्जेक्ट चेंज नाहीये. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ आय ओमेगा स्क्वेअर आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. पण मी थोडंसं मागे जाणार आहे. मला एक्सप्लेनेशन हवं आहे. मला एक्सप्लेनेशन हवं आहे. तेही डिटेलमध्ये हवं आहे म्हणून मी इथे येतोय. बघा. Periodic time of simple pendulum is directly proportional to square root of length. नंतर सांगतो. Fundamental frequency is directly proportional to square root of tension. Okay. RMS velocity is directly proportional to temperature. प्रत्येक ठिकाणी टी आहे, पण बाळांनो गोष्टी वेगळ्या आहेत. ऐका. रूट मधली व्हॅल्यू 21% ने इन्क्रीज केल्यावर काय होईल? शॉर्टकट आहे का? शॉर्टकट आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करा. 20% डोकं वापरा. तर सुरुवातीला 100% वाढले किती? 21% झाले 120%.
120 121 म्हणतो मी 121%. त्याचं स्क्वेअर रूट किती 11. 11 ला 10 मल्टिप्लाय करा 110 मग 10 वाढले. हे जर मी 44 घेतलं करा 100 मध्ये ऍड करा इन्क्रीज 144 12 स्क्वेअर रूट 10 मल्टिप्लाय करा 120 झालं 120 झालं याचा अर्थ 20 वाढले 69%. ओके 30% येणार कारण 169 स्क्वेअर रूट 13. पण जर मी हे डिक्रीज केलं आणि ते पण मी 19% डिक्रीज केलं 19% डिक्रीज केलं 100 मधनं 19 मायनस करा 81 स्क्वेअर रूट करा 9 ला मल्टिप्लाय करा 10 90 म्हणजे 10% डिक्रीज होणार. हे सगळे शॉर्टकट आहेत. मग हे सगळे जर शॉर्टकट असतील तर मग आता आपल्याला तो मगाचा प्रश्न सोडवायला काही हरकत नाहीये. ओके कायनेटिक एनर्जी आणि हे ओमेगा स्क्वेअर आहे ना आता एक काम करूया बानो ओमेगा इकडे लिहूया. बघा मी उलट लिहितोय ओमेगा इकडे लिहूया इज प्रपोर्शनल टू रूट मध्ये कायनेटिक एनर्जी मग ऑब्व्हियसली ओमेगा तुम्हाला 20% इन्क्रीज करा असेल तर कायनेटिक एनर्जी 44% इन्क्रीज केलं पाहिजे. लिहून घ्या हेच उत्तर आहे 100% शॉर्टकट आहे. क्रॉस चेक करा 2024 15 मे मॉर्निंग शिफ्ट चेक करा शॉर्टकट. मॅथ्सला नसतात शॉर्टकट फिजिक्सला पण असतात. डोकं वापरता आलं पाहिजे लक्षात घ्या डोकं वापरता आलंच पाहिजे. आता हे काय अरे हा सोपा आहे की रे मगाशीच बघितलं होतं की एल प्रपोर्शनल टू ई अपॉन ओमेगा रिपीटेड क्वेश्चन 24-25 ला फ्रिक्वेन्सी डबल केली हे डबल केली की हे हाफ होणार. कायनेटिक एनर्जी हाफ केली तर हे बी हाफच होणार. L/4 मगाशी L/9 होतं आता L/4 करेक्ट आहे. आता हे काय प्रकार आहे आता ह्या प्रॉब्लेम साठी मला वेळ लागणार आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वाचायचं आहे आणि वाचल्या बघितल्या प्रॉब्लेम सीईटी स्किप करून टाकायचा नाही सोडवायचा. अरे 3 ओळी आहेत इनिशियली नाही सोडवायचा सेकंड थर्ड राऊंड मध्ये सोडवायचा. हे राऊंड काय असते माहित नाही तुम्हाला. तुम्ही पहिल्या राऊंड मध्ये फक्त इझी क्वेश्चन सोडवायचे आणि येत नाही ते सगळे स्किप करायचे. विचार करायचं नाही अडकायचं नाही कुठं. बरं येतोय की प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पण गॅरंटी आहे की विदिन मिनिट नाही होणार वेळ लागू शकतोय स्किप करायचं. गॅरंटी आहे की सुटणार की प्रॉब्लेम स्किप करा सुरुवातीला वेळ लागतोय. थिन युनिफॉर्म डिस्क आहे डिस्कचं मास एम आहे आणि रेडियस आर आहे. डिस्क साठी मोमेंट ऑफ एनर्शिया एम आर स्क्वेअर बाय 2 असणार आहे. रोटेटिंग विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इन हॉरिझॉन्टल प्लेन म्हणजे डिस्कची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. ओके पासिंग टू सेंटर परपेंडिक्युलर डिस्क. आता अनदर डिस्क ऑफ द सेम रेडियस बट मास वेगळा आहे. AD1 म्हणूया आपण आणि याला ID2 म्हणूया आपण. दुसरी डिस्क आहे आता दुसऱ्या डिस्कला काय घेतलं त्यांनी सेम कोण आहे सेम रेडियस आहे पण मास वेगळा आहे. मास आता M/3 येणार रेडियस तीच येणार आहे M/3 आणि इंटू हे 2 येणार. ओके इज प्लेस्ड जेंटली ऑन द फर्स्ट डिस्क कोएक्सियली. द न्यू अँग्युलर व्हेलॉसिटी ऐका पहिली अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा होती जेंटली ऑन द फर्स्ट डिस्क कोएक्सियली म्हणजे ऐका ना इनिशियल अँग्युलर मोमेंटम काय येणार सांगतो. इनिशियल अँग्युलर मोमेंटम असं येणार आहे ID1 इंटू ओमेगा एवढंच. तर दुसरी जी डिस्क आहे ना ती रोटेट करत नाहीये सुरुवातीला ती नाही चालणार. नंतर मला काय करायचं आहे मात्र का फायनली मला या दोघांची ऍडिशन करायची आहे. म्हणजे माझ्याकडे असं आहे ना टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया mr²/2 प्लस mr²/6 आणि इंटू ओमेगा जे मला काढायचे. ओमेगा मला फाइंड आउट करायचं आहे लक्षात घ्या. ओके ओमेगा 1 म्हणूया केला ओमेगा 2 म्हणूया जे मला फाइंड आउट करायचं आहे. ओमेगा 1 ची व्हॅल्यू ओमेगा टाकूया. ID1 ची व्हॅल्यू पण टाकूया की बानो ID1 ची व्हॅल्यू आहे mr²/2. तर एक काम करूया LHS आहे तशी ठेवूया mr ओमेगा²/2 या दोघातून mr² कॉमन काढा. चला याला 3 ने मल्टिप्लाय करा वर पण 3 येणार आहे 3 + 1 4/6 येणार आहे ओमेगा 2. mr² ला ओमेगा कॅन्सल होईल. ओके हे 6 वरती येतील आणि 8 खाली जातील. बघा नाही मिळानो हे 6 वर गेले हे 4 2 जा 8 खाली येतील आणि ओमेगा आहेतच इथं 2 ने डिवाइड करा 3/4 ओमेगा आन्सर करेक्ट आहे. मग अशा रीतीनं आपण अँग्युलर व्हेलॉसिटीचे सगळे प्रश्न सॉल्व्ह केलेत लक्षात घ्या. ओके मी तुम्हाला सांगतो तुम्हाला ना आपले शेवटी नंबर पुन्हा देतोय A80 आणि बाकीचा नंबर पण इथं डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तुम्ही ज्या आमच्या बॅचेस आहेत ऑनलाईन त्याच्यावर चौकशी करा. अगदी थोड्या वेळात सुद्धा चांगला रिझल्ट लागू शकतोय. ऑल द बेस्ट.